स्नेह सागरा तुझिया स्नेहात आनंदी नेत्र सजल झाले. श्वासांच्या धाग्यात माझ्या शिवबाबा मोती स्मृतींचे आम्ही गुंफिले. स्नेह सागरा. ओम शांती. एखाद्या बँक किंवा ऑफिसमध्ये कामासाठी गेल्यावर कोणी आपल्या जागेवरच नाही. ते कर्मचारी इकडे तिकडे घोळका करून छान गप्पा मारित आहेत. कोणी आपली खुर्ची सोडून दुसरीकडे उभा आहे. काही जण चहा पिण्यास गेलेत. असे दृश्य पाहून, त्या ऑफिसचे वातावरण पाहून, त्या ऑफिसच्या बॉस बद्दल आपल्या मनात काय विचार येतात? ऑफिस डिसिप्लिन मध्ये अगदी शिस्तबद्ध असावे म्हणजे त्या ऑफिसचा बॉस डिसिप्लिन मध्ये राहणे आवश्यक आहे. बॉस ऑफिसात वेळेवर आले तर कर्मचारीही वेळेवर येतात. आणि बॉसच रोज उशिरा येत असतील तर कर्मचारीही तसेच वागतील. मग घरातही असेच असते ना. घरातील वडीलधारी व्यक्ती जसे असतील, विशेषतः आई वडील, मग मुलेही त्याप्रमाणे वागतात. घर शिस्तबद्ध असण्यासाठी घरातील मोठ्या मंडळींना शिस्तीत असावे लागणार. एका देशाचा राजा त्याच्या राज्यकारभार किती व्यवस्थित चालवितो म्हणजे प्रजेला आपल्या मुलांसारखे त्यांचा मायबाप होऊन सांभाळतो. त्यांच्या अहिताची जाणीव ठेवतो. त्यांच्या हितासाठी कार्यक्रम राबवितो. असा प्रजाशील राजा असल्यास मग त्या राजासाठी प्राणही देण्यास प्रजा तत्पर असते. पण राजा त्याच्या ऐशोआरामात, विलासीत, शौकीन, खाण्यापिण्यात मग्न प्रजेचा सांभाळ करीत नसेल तर हळूहळू काय घडते? प्रजेवरचे नियंत्रण कमी होत जाते. कंट्रोल राहत नाही. काहीही व्यवस्थित नियंत्रित ठेवायचे तर ऑर्डर देणारे प्रथम स्वतः ऑर्डर मध्ये राहणे आवश्यक आहे. बरोबर? आता आपली कर्मेंद्रिया आपल्या ऑर्डर मध्ये चालते म्हणजे या इंद्रियांचा कंट्रोलर आत्मा. आत्मा इंद्रियांचा राजा. राजा म्हणजे आत्मा आपल्या इच्छाशक्तीने, दृढतेने, खूप शिस्तबद्ध असल्यास सर्व काही नियंत्रित असते. आत्मा जेव्हा आपल्या विचारांना, भावनांना नियंत्रणात ठेवते, आपल्या वाचेवर, शब्दांवर नियंत्रण, खाण्यावर नियंत्रण, सर्व विषयांवर नियंत्रण असल्यास बाकी सर्वही व्यवस्थित चालत राहते. कर्मेंद्रिया एवढ्या कंट्रोलमध्ये असतात जणू तुमच्या दासदासी आहेत. सदैव तुमच्या सेवेत हाजीर असतात. पण कर्मेंद्रिय हाजीर राहण्यासाठी तुम्ही अधिकारी स्थितीत राहणे आवश्यक आहे. खुर्चीवर बसणाऱ्याचा हुकूम सगळेजण ऐकतात. मग त्या खुर्चीवर कुणीही बसू देत. त्या खुर्चीस पावर, अधिकार असतात. त्या व्यक्तीस नाही. सगळे ऐकतात. पण त्या खुर्चीवरून एकदा रिटायर झाल्यास मी असा मोठा अधिकारी होतो, मी त्या पोस्टवर होतो, तुम्ही माझे ऐका म्हटल्यास कोणी ऐकत नाही. त्या खुर्चीवर बसल्यास सगळे सलाम ठोकतात, सगळे नमस्कार करतात, सगळे ऐकतात, येस सर म्हणतात. त्या खुर्चीवरून उतरल्यावर हाही आमच्यासारखा साधारण माणूस समजतात. होय, एखाद वेळेस त्या खुर्चीवर असताना, तुम्ही अधिकारी असताना त्यास खूप मदत केली असेल, त्यांच्याकडे लक्ष ठेवले, त्यांना मान दिला असेल, त्यांच्या कामाचे कौतुक केले असेल, तर खुर्ची गेल्यावरही तसाच तो आपलेपणा, प्रेम, सन्मान देतात. नाहीतर सर्व काही त्या खुर्चीलाच. परमात्मा आपले बाबा म्हणतात, मी तुम्हाला एक समर्थ आसन देत आहे. या आसनावर
आसनस्थ राहिल्यास तुमची कर्मेंद्रिय तुमचे ऐकतील. अगदी किती ऐकतात म्हणजे प्रकृती सुद्धा दासी रूपात तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येते. प्रकृती सुद्धा नियंत्रणात होते. तुम्ही संकल्प करण्याचा अवकाश, सर्व काही तुमच्यासाठी फलित होत जाते. का फलित होते म्हणजे तुम्ही आसनावर बसून विचार करीत आहात. मग ती खुर्ची, ते आसन काय? परमात्मा आज त्या आसनाचे अर्थ समजावित आहेत. तुम्ही उगाचच इकडे तिकडे धावत राहता. ते पाहिजे, असे पाहिजे, आपल्या इच्छांमागे धावत राहता. पण तुम्ही या आसनावर बसून आपोआपच तुमच्या इच्छाही कमी होतील. तुम्हाला जे आवश्यक आहे ते अगदी सहज मिळत राहणार. मग ते आसन काय आहे? अधिक सस्पेन्स न ठेवता बघूयात आज वरदान काय आहे. सर्व शक्तींना हुकुमाप्रमाणे आपले सहयोगी बनवणारे प्रकृतीजित भव. परत एकदा वाचूयात. सर्व शक्तींना हुकुमाप्रमाणे आपले सहयोगी बनवणारे प्रकृतीजित भव. प्रकृतीवर विजय. तुमच्यामध्ये जेव्हा ही स्थिती, हे नियंत्रण येते, तेव्हा सर्व शक्ती प्राप्त होतात. आपल्या दैनंदिन जीवनात अगदी रोजच्या रुटीन मध्ये आपल्याला काही शक्तींची आवश्यकता असते. कुठल्या शक्तींची आवश्यकता असते? सहनशक्ती आवश्यक आहे. परखण्याची शक्ती तीही हवी. समस्येला सामोरे जाण्याची शक्ती. मग विषय स्पष्ट समजून निर्णय घेण्याची शक्ती हवी. काही गोष्टी मनात सामावून घेण्यासाठी शक्ती हवी. तसेच गोष्टींना सार रूपात आणण्यासाठीही शक्ती आवश्यक असते. या सर्व शक्तींचा आपण रोज उपयोग करतो. परमात्मा म्हणतात, या सर्व शक्ती तुमच्या सेवेत तत्पर असतील, सहयोगी हाजीर होतील. प्रथम त्यासाठी तुम्ही प्रकृतीजित आत्मा व्हावे. मी प्रकृतीजित आत्मा. प्रकृतीजित म्हणजे हे शरीर आपल्यासाठी अगदी जवळची प्रकृती. खरंच आहे ना, हे शरीर 5 तत्वांपासून तयार झाले आहे. म्हणजे या शरीरावर, माझ्या प्रकृतीवर माझा विजय असावा. त्यासाठी कुठल्या सीटवर बसायचे म्हणजे परमात्मा म्हणतात, आत्म्याच्या अभिमानाची सीट, आत्म्याच्या स्वाभिमानाची सीट. जेव्हा आपण आत्मअभिमानी असतो, शरीर आणि या शरीराच्या इंद्रियांचे गुलाम न होता, इंद्रियांच्या आकर्षणात न फसता स्वतःला या मानसिक स्थितीमध्ये स्थित करतो, तेव्हा ती व्यक्ती समर्थपणाने कर्मेंद्रियांना ऑर्डर करते. तुम्ही आत्मस्थितीत, आत्मअभिमानी स्थितीत कधीही निष्काळजीपणा करीत नाही. खूप अलर्ट, अजिबात केअरलेस नाही. कारण कुठल्याही खुर्चीवर, आसनावर बसायचे म्हणजे खूप अलर्ट राहावे लागते. अगदी जराही वर खाली कमी जास्त असे तसे शब्द बोलल्यास, थोडाही अर्थ मागे पुढे झाल्यास, मग वर्तमानपत्रात, मीडियामध्ये मोठा समाचार पसरतो. ही अमुक व्यक्ती अशा प्रमाणे वक्तव्य करीत आहे. ती व्यक्ती म्हणजे आता त्या पदावर, खुर्चीवरून बोलताना त्याचा प्रभाव खूप जास्त पसरतो. मोठी गडबड होऊ शकते. म्हणून बोलताना खूप अलर्ट, अजिबात काळजी घेऊन बोलावे. दुसरे काही व्यर्थ करता येत नाही. शक्ती वाया घालविणे आणि व्यर्थ करण्यामुळे त्या खुर्चीवर बसूनही पॉवरचा अनुभव घेऊ देत नाही. साधारणपण सुद्धा असेच असते. बघा, तुम्ही एखाद्या संस्थेचे, सरकारी किंवा डिपार्टमेंटचे
मुख्य अधिकारी असताना तुम्ही थोडी काळजी नाही घेतली तर तुमचे कर्मचारीही लगेच तयार असतात. होय, हा असाच खूप केअरलेस. थोडेही कामात वर खाली झाले तर काही म्हणत नाही, चालतं. असेच वेळ व्यर्थ करीत असतात. फोनवर याच्याशी त्याच्याशी गप्पा चालू असतात. स्वतःच्या पर्सनल कामासाठी सुद्धा आमचे बॉस बाहेर जात असतात. मग त्या ठिकाणी काम करणारेही तसेच चालू ठेवतात. सर करतात, मग आम्ही केल्यास काय होते? मग त्यासाठी त्या खुर्चीची, पॉवरची सर्वांना अनुभूती यावी आणि त्याप्रमाणे सर्वांना नियंत्रणात चालवावे. दुसऱ्यांना नियंत्रणात ठेवण्याची आपल्याकडे शक्ती असते. त्या शक्तीचा वापर करून सर्वांना ऑर्डरमध्ये ठेवण्यासाठी आपण 2 गोष्टींचा अभ्यास करावा. निष्काळजीपणा आणि व्यर्थ करणे यांना संपूर्णरित्या सोडून अगदी शिस्तबद्ध राहिल्यास आपण सर्व काही कंट्रोल करू शकतो. प्रथम सेल्फ कंट्रोल असावा ना. सेल्फ कंट्रोल केल्यास आपोआप सर्व काही आपल्या कंट्रोलमध्ये येते. म्हणून हा अभ्यास लक्षात ठेवावा. मी प्रकृतीजीत आत्मा आणि त्यामुळे सर्व शक्ती मला सदैव सहयोगी आणि उपलब्ध आहेत. आणि त्या सूक्ष्म शक्तींचा उपयोग करीत मी आत्मा यशस्वीरित्या त्या आसनावरून माझे आणि सर्वांचे कल्याण करतो. ओम शांती.